शांतीवन मराठवाड्यातील नावाजलेली संस्था शिरूर तालुक्यातील आर्वी येथे ऊसतोड मजूर अनाथ लेकरांसाठी दीपक नागरगोजे आणि त्यांची पत्नी कावेरी नागरगोजे यांनी ही संस्था 2005 साली उभारली। संस्थेत 450 मुलं मुली आजही शिक्षण घेत आहेत। या संस्थेतून आजपर्यंत अनेक वकील, डॉक्टर, इंजिनियर आणि व्यावसायिक होऊन स्वतःच्या पायावर उभं राहिले। दीपक काकांनी आर्वी गावात 2012च्या कोरड्या दुष्काळात नदी खोलीकरण करीत अनेक शेतकऱ्यांना शेततळी उभारून देत फळबाग शेती करण्यास प्रेरणा दिली। शिवाय संस्थेच्या मालकीच्या शेतीतून देखील त्यांनी वेगवेगळे प्रयोग करीत येथील लेकरं जगवण्याचे आणि शिकवण्याचे काम केले। मात्र यंदा अतिवृष्टीत त्यांच्या शेतीचं फार मोठं नुकसान झालंय। नदीचे प्रवाह बदलले आणि ती थेट शेतातूनच वाहू लागली। शांतीवनची शेती खरवडून गेलीय, पिकांचं नुकसान झालंय। पोटच्या लेकराप्रमाणे जोपासलेली फळबाग देखील पुराच्या पाण्यात वाहून गेलीय। शांतीवनच्या लेकरांना भाकरी देणारी शेती वाहून गेल्यानंतर संस्थेसमोर मोठे संकट उभं राहिले। आता तुमची आमची जबाबदारी आहे अशा संस्थांना आर्थिक बळ देऊन पुन्हा उभं करण्याची, त्यांना सावरण्याची।